नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा एकच गोष्टीची आठवण येते, ती म्हणजे मुगाची खिचडी। मुगाची खिचडी अगदी पळीवाड मऊसर असेल तर ती छान लागते। आज आपण इथे मुगाची खिचडी अगदी मऊ पळीवाड होण्यासाठी आणि खमंग होण्यासाठी ज्या काही टिप्स लागणार आहेत त्या मी इथं तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागेल इंद्रायणी कणी तांदूळ 1 वाटी। शक्यतो इंद्रायणी तांदूळ घ्यावा म्हणजे खिचडी अगदी मऊ होते। मुगाची डाळ 2 वाटी घ्या। डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या आणि एक अर्धा तास भिजत ठेवा, म्हणजे छान अगदी एकसारखी होते खिचडी। आता एका पातेल्यात तेल 3 चमचे गरम करत ठेवा। तेल गरम झाले की मोहरी जिरे फोडणीला टाका, मग कढीपत्ता टाका। आता ठेचलेला लसूण 10 पाकळ्या फोडणीला टाका। लसणामुळं मुगाच्या खिचडीची चव अगदी छान होते। हळद हिंग पाव टीस्पून टाका। लसूण अगदी लालसर आपल्याला भाजायचा आहे। अगदी छान लालसर असा लसूण परतवून घ्या। आपण ही खिचडी कुकरमध्ये पण करू शकतो, इथे मी पातेल्यात केलेली आहे। आता भिजलेली डाळ तांदूळ आपल्याला फोडणीत टाकायचे आहेत। 1-2 मिनिटं आपल्याला डाळ तांदूळ परतवून घ्यायचे आहेत। आता डाळ तांदूळ परतलेले आहेत। आपल्याला इथे तिखट पावडर अर्धा टीस्पून टाकायची आहे। धने पावडर अर्धा टीस्पून टाका आणि व्यवस्थित परतवून घ्या। जिरे पावडर अर्धा टीस्पून टाका। अगदी मंद गॅसवर थोडंसं परतवून घ्या। इथे मी सांबर मसाला 2 टीस्पून वापरणार आहे। सांबर मसाल्यामुळे या खिचडीची चव खूप छान होणार आहे। सांबार मसाला अगदी 1 मिनिटभर परतवून घ्यायचा आहे, जास्त भाजायचं नाही आहे। आता इथे आपण गरम पाणी टाकायचं आहे। तीन ग्लास मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे। पाणी जरासं जास्त घालायचं आहे, आपल्याला पळीवाड अशी खिचडी करायची आहे। मीठ गूळ आणि चिंच चवीनुसार टाकायचे आहे। उकळी आली की तूप 2 चमचे टाका। एकसारखं सगळं हलवून घ्या आणि 10 ते 15 मिनटं मंद गॅसवर खिचडी ठेवा। 10 ते 15 मिनटांनी ही खिचडी छान शिजते, कारण तांदूळ आणि डाळ भिजलेली असते, त्यामुळं शिजायला जास्त वेळ लागत नाही। वरून कोथिंबीर भरपूर घाला। अशी आपली ही पळीवाड खिचडी तयार झालेली आहे। आता आपण ती एका डिशमध्ये सर्व करूया। सांबार मसाल्यामुळे आणि चिंच आणि गुळामुळे ह्याची चव खूप छान लागते। वरून कोथिंबीर आणि तूप घालून गरमागरम पापड लोणच्याबरोबर ही खिचडी तुम्ही खाऊ शकता। जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसाठी।
तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.